महाराष्ट्र सरकारनं 41 मद्य निर्मिती उद्योगांना 328 नवीन परवाने दिल्यानं वाद निर्माण झालेला आहे आणि यातले सुमारे 30% परवाने हे राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांशी संबंधित आहेत। सर्वाधिक परवाने भाजप नेत्यांच्या संबंधितांना मिळणार असून त्या खालोखाल दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे निकटवर्ती आहेत, याचे लाभार्थी ठरणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या सदानंद बापट यांच्या ॲडलर्स बायो एनर्जी आणि असोसिएटेड ब्लेंडर्स या कंपन्यांना परवाने मिळतील। नव्यानं परवाने मिळणार असलेल्या 41 पैकी 16 कारखाने बंद आहे। काहींनी केवळ परवान्यांच्या लाभासाठी नावापुरते कारखाने सुरू ठेवलेले आहेत। या सगळ्यांच्या वाट्याला नवे परवाने येणार आहेत। हे नवे परवाने 1 कोटी रुपयांमध्ये मिळणार आहेत। ते भाडे करारावर देण्याचे असल्यानं मद्य उद्योजकांना याचा मोठा आर्थिक लाभ होणार असल्याची चर्चा आहे। आपण बघतोय की नेत्यांना लॉटरीज लागली, मुलांचं नातेवाईकांना सुद्धा मद्य परवाने दिलेत। म्हणजे दारू विकताना नेत्यांचेच पेले काठोकाठ भरल्याचं बघायला मिळत आहे। 328 परवान्यांपैकी 96 परवाने हे नेत्यांनी लाटलेले आहेत। दरम्यान हे शासन निधीसाठी की नेत्यांना गडगंज करण्यासाठी असा सवाल अंजली दमानी यांनी उपस्थित केलाय, तर यालाच अजित पवारांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। बघूया। त्यांची तिजोरी भरण्यासाठी हे सगळं राबवलं गेलंय। म्हणजे आधी त्यांना साखर कारखाने दिले, मग डिस्टिलरी एक्सपॅन्शन केलं, त्याच्यात साखर बनत नाही, साखर अगदी फार कमी प्रमाणात बनते आणि त्यातली जी रेशनिंगची साखर आहे ती अनेक कारखाने देत नाही, म्हणजे ज्याला लेव्ही शुगर म्हणतो ते अनेक कारखाने देत नाहीयेत। तर हे सगळे ऊसातनं बनवणारे दारूचेच कारखाने झाले आहेत आणि याच्यात काही शंका नाहीये। माझ्याकडे त्याचे सगळे टेबल आहे, किती डिस्टिलरीजचं किती एक्सपॅन्शन केलं गेलंय आणि गेल्या 5 वर्षात, आणि त्यांच्यासाठी हे नवीन 328 परवाने दिले। आपल्याला एक सांगा, 1972 नंतर एक देखील नवीन मद्य परवाना देण्यात आलेला नाही। कधी? 1972 नंतर। बऱ्याचदा आमचे पत्रकार मित्र त्या विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सगळी बारकाईनं माहिती घेत नाही आणि त्यांना कुणी सांगितलं तर तेवढाच प्रश्न विचारतात। पण मी एक्साईजचा मिनिस्टर आहे। 72च्या नंतर कुठलाही नवीन मद्य परवाना देण्यात आलेला नाही, पण काही मद्य परवाने एका भागातनं दुसऱ्या भागामध्ये इथला रद्द करून दुसऱ्या भागात कुणी नेत असेल तर त्याला आपण परवानगी देतो। या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, मी या सगळ्या मुद्द्याचा सविस्तर दिवसभरात अभ्यास केला। मी 2 उदाहरणं देतो महाराष्ट्राला। एक उदाहरण आहे, पुण्यातनं साताऱ्याला एक मद्य परवाना 2 महिन्यापूर्वी स्थलांतरित करण्यात आला, ज्याचा उल्लेख श्री अजित पवार यांनी केला। आणि सौरभ, 11 कोटी रुपये केवळ ह्या मद्य परवान्याच्या ह्या स्थलांतरणातल्या भाड्यापोटी मिळाले त्यांना, 11 कोटी रुपये। आणखीन एक आपल्या राज्य मंत्रिमंडळातले ह्याच्या आधीचे एक मंत्री आहेत, त्यांचं नाव माझ्या घेता येणार नाही आपल्याला, ते विद्यमान खासदार आहेत। त्यांनी एक अशाच पद्धतीचा परवाना घेतला आणि त्या परवान्याला त्यांनी 11 कोटी रुपयाला घेतलं होतं। आता ते सुद्धा 18 कोटी रुपयाला विकतायत। ही 2 उदाहरणं का पुरेशी आहेत? तर 1973 साली जे लोक मद्य निर्मिती करतायत अशांना किंवा ज्यांच्या खाजगी मद्य निर्मितीचे व्यवसाय आहेत अशांना, म्हणजे साखर कारखाने अशांना 1973 साली निर्णय झाला की यांना एक दुकान चालवण्याचा, म्हणजे वाईन शॉप चालवण्याची परवानगी दिली। तो निर्णय 1974 साली बंद झाला, रद्द झाला, कारण असं ठरलं की नाही, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दारूची आस्थापना महाराष्ट्रामध्ये नको। आत्ता काय घडणार आहे हे नीट लक्षात घ्यायला हवं। ज्या राजकीय नेत्यांचे आत्ता आपण नाव सांगितली आहे किंवा ज्यांची आकडेवारी दिली आहे त्यातल्या बहुसंख्य जणांचे साखर कारखाने नाहीच आहेत मुळात, म्हणजे आहेत पण ते बंद स्थितीमध्ये। तरीसुद्धा ह्या राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्याकडे डिस्टिलरीज पूर्वी असल्यामुळं त्या एका कारखान्यापोटी त्यांना 8 नवे परवाने मिळणार आहेत। 8 अधिक 1 म्हणजे 9 परवाने, पूर्वी त्यांना एक अलॉट झालेले। आता एक उदाहरण आहे, सांगलीमध्ये सांगली जिल्हा खरेदी विक्री संघाचं स्वतःचं एक परवानाधारक दुकान आहे। ते काय त्यांनी चालवायला घेतलेलं नाही आहे, ते त्यांनी दुसऱ्याला चालवायला दिलं। कुणीतरी ढोणे नावाचे गृहस्थ आहेत, ते त्याच्या भाड्यापोटी त्यांना 50,000 रुपये देतात, कारण हा सहकारी साखर कारखान्याशी निगडीत व्यवहार आहे। पण मी जे आधीची आकडेवारी दिली ती का महत्त्वाची आहे? कारण त्यातनं करोडो रुपयाचे व्यवहार होऊ शकतात, जे म्हणजे खाजगीपण की ज्यांचं मद्य निर्मिती नाहीच आहे
त्यांना त्या पूर्वीच्या नियमावलीमध्ये आत्ता हे नवीन परवाने मिळाल्यामुळं, साखर कारखान्यांना नवीन परवाने मिळाल्यामुळं एकतर मद्यांची वाईन शॉपची संख्या वाढणार आहे. जसं अजित पवार म्हणाले ते बरोबर आहे की 1973 सालापासून मद्याची नवीन परवाने दिलेलेच नाहीत. पण त्यातनं होणार काय? होणार हे आहे की हे साखर कारखाने किंवा या खाजगी आस्थापना हे स्वतः तरी चालवतील किंवा भाडेपट्ट्यावरती देतील. आणि ते भाडेपट्ट्यासाठीचे आत्ताचे दर मी महाराष्ट्राला सांगितले, कोणी 11 कोटी रुपये, 18 कोटी रुपये. आणि महत्त्वाचा प्रश्न काय की जेव्हा असे परवाने निघत आहेत त्यावेळेला ज्या कारखान्यांकडं तो परवाना आहे त्याच मर्यादित ते दिलेले आहेत. पण त्याचं टेंडर निघालं का? राजकीय पक्षाच्या नेत्यांना कसं ते मिळालं? पूर्वीच्याच ह्या लोकांचा काय इन्फ्लुएन्स होता वगैरे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मी जरा आकडेवारी काढली. आपल्याकडे आपल्या राज्याच्या तिजोरीमध्ये वेगवेगळे सरकारी अहवाल वाचल्यानंतर 43,000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू हा विदेशी आणि देशी मद्य विक्रीतनं येतो आहे. आता ह्या परवाने वाटप केल्यामुळे नव्याने काय होईल तर साधारणपणे 3,000 कोटी रुपयाचा नवीन रेव्हेन्यू जनरेट होईल. आणि असं म्हणतात ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ की जे नवीन परवाने दिले गेलेले आहेत त्या नवीन परवान्याच्या माध्यमातून हा महसूल राज्य सरकारला जमा होईल आणि त्याचा लाभ या मंडळींना होईल. आणि मग वेगळ्या मंडळींनी याच्यात सांगितले, काही जणांनी थेटच म्हटलं, जसं अजित पवार म्हणाले की पूर्वी परवाने दिलेले नव्हते त्यामुळे काही विशिष्ट समुदायाची त्याच्यामध्ये लॉबी होती, ती लॉबी तुटेल आणि आता ह्या मंडळींना त्यातनं व्यवसायाची संधी मिळेल. काही जण असं म्हणतायत की जसं जय पवारांच्या संदर्भातले त्यांचे ते पार्टनर आहेत बापट, ते असं म्हणाले की त्यांचा आणि ह्या व्यवहाराचा संबंध नाही. किंवा सारंग गडकरी हे पण म्हणाले की माझ्या कोणत्याही आस्थापनाला अशा पद्धतीचा परवाना घेतलेला नाही. पण काही लोक असे आहेत, जसं आता सुभाष देशमुख, मी सोलापुरातनंच बोलतोय, तर सुभाष देशमुख असं म्हणाले की काय गैर आहे आमदार आणि खासदाराच्या कुटुंबियांनी अशा पद्धतीनं मद्य विक्रीचा व्यापार करायला काय गैर आहे. किंवा अजित पवार गटातली काही मंडळी असं म्हणतात, शरद पवार गटातली मंडळी काय असं म्हणतात. एकच दिसतं की सगळेच राजकीय पक्ष याचे लाभार्थी. अगदीच. आणि ह्याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. अंजलीताई, स्वागत आहे तुमचं NDTV मराठीमध्ये. आपणच एकूण ज्यांना परवाने दिले गेले आहेत त्यांचे जर लाभार्थ्यांची नावं बघितली तर हे नेमके कोणाचे अच्छे दिन म्हणायचे? या सगळ्याच नेत्यांचे अच्छे दिन आहेत. आणि खरं तर ही तिजोरी फक्त नेत्यांची करण्यासाठी केल्या. आता आपण याच्या मूळ मुद्द्याकडे येऊया. जर तुम्हाला आठवत असेल की MSC बँकेचे जेव्हाचे अध्यक्ष होते अजित पवार, त्यांनी तेव्हाच्या काळी या सगळे खिरापती सारखे कवडी मुलात हे सगळेच्या सगळे साखर कारखाने वाटून टाकले सगळ्या पक्षाच्या नेत्यांना. आता त्याच्यातनं पुढे काय झालं तर त्यांनी ते दिल्यानंतर प्रत्येक साखर कारखान्यातनं 3 गोष्टी बनतात. म्हणजे त्यांचं जर आपण बॅलन्स शीट बघितलं तर त्याच्यात 3 मुद्दे असतात. पहिलं म्हणजे साखर, दुसरं म्हणजे त्याचं डिस्टिलरी डिव्हिजन आणि तिसरं म्हणजे पॉवर जनरेशन. तर आता आपण ऊस उत्पादन झाल्यानंतर त्याच्यातनं साखर बनते, जी साखर खरं विकली जाते. पण साखरेत ना या नेते मंडळींना इंटरेस्टच नाहीये. ते काय करतात की डिस्टिलरीची, आत्ताच्या घटकेला मी अख्खं पूर्ण वर्कआउट केलं तर सगळ्या डिस्टिलरी डिव्हिजन्स मध्ये सगळ्यांनी कपॅसिटी एक्सपॅन्शन केलं. म्हणजे त्याच्यात 2 प्रोडक्ट होतात. एक म्हणजे ENA किंवा एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल आणि दुसरं म्हणजे इथेनॉल. तर आता या दोन्ही गोष्टीला त्याच्यात एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल मधनं विस्की, रम या सगळ्या गोष्टी तयार होतात. आणि ते ENAचं मार्केट फार मोठं आहे. मग या प्रत्येक कंपनीनी, साखर कारखान्यांनी इंटरनॅशनल कंपनीज बरोबर टायअप केलं. जसं आता अजित पवारांच्या मुलांनी त्याची जी कंपनी आहे कॅपोविटेज नावाची, त्यांनी डियाजिओ नावाच्या एका फॉरेन कंपनी बरोबर टायअप केलं. आता हे टायअप झाल्यानंतर त्या विदेशी कंपन्यांचे ब्रँड्स आपण भारतात बनवणार. आता त्याच्यातलं जे मी म्हटलं बाय प्रोडक्ट आहे इथेनॉल, ते इथेनॉल सुद्धा वाया जाऊ नये म्हणून ते पण आपल्याच डोक्यावर थापलं गेलंय. आता ते कसं थापलंय तर पेट्रोलमध्ये आधी सुरुवातीला नितीन गडकरींनी सांगितलं इथेनॉल ब्लेंडिंग करू, त्यांनी आपलं इंटरनॅशनल करन्सी जी आहे त्याची बचत होईल. आता आपल्याला सांगताना असं इतकं छान गोंडसपणे सांगणार, पण खरं का तर यांच्या पुरती कंपनीला ते इथेनॉल लोकांच्या डोक्यावर थोपवायचंय. म्हणून खरं तर पेट्रोलमध्ये जेव्हा इथेनॉल ब्लेंड होतं, आणि हे टेक्निकली तुम्ही चेक करा, कोणाकडनंही चेक करा, तर याच्यात पेट्रोलमध्ये टाकल्यानंतर त्याला आपलं ऍव्हरेज गाडीचं हे कमी होतं. ते हळूहळू 5% वाढवत आता ते 20% आणलंय.
आणि 20% आता ते पेट्रोल ब्लेंडिंग झालंय, हा दुसरा भाग. आणि तिसरा जो ऊसाचा चोथा राहतो बगास, त्या बगास मधनं को जनरेशन पॉवर प्रोजेक्ट सुरू करायचा, हा त्याच्याकडे आपण नंतर येऊया. पण महत्वाचा मुद्दा असा की आताच्या घटकेला हे जे प्रोडक्शन ऑफ ENA आहे याच्यातच सगळ्यात जास्त रस या सगळ्या मंडळींना आहे. आणि हा मंडळींचा रस जो आहे तो फक्त एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल ह्याच्यातच आहे. आणि त्यांना ती विक्री करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, म्हणून हे त्यांची तिजोरी भरण्यासाठी 328 परवाने दिले गेले. निश्चितच अंजलीताई, धन्यवाद. आपण NDTV मराठीशी चर्चा केली त्याबद्दल, आणि सोबतच राहुल कुलकर्णी, आपलेही मनपूर्वक धन्यवाद.